26 सुधारे व सन 26-27 अंदाज यांनी 13/3/2026 रोजी स्थायी समितीकडे सादर केले. स्थायी समिती 17/3/2026 प्रकाश शिफारस करण्यात येत असून सन 2026-27 अंदाजपत्रकामध्ये फेरबदल करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 100 मान्यता मिळण्यासह आलेल्या प्रकरणात समितीने शिफारस केलेले सुधारित अंदाजपत्रक मंजूर करण्यात येत आहे. सन 26-27 अंदाजपत्रकात बदल करून सूचना शिफारसीसह महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम अन्वये अंदाजपत्रकास मान्यता देण्यात येत आहे. मिळणारे उत्पन्न या संदर्भात सुचवलं होतं. मनपाने केलेला बदल 30 कोटीचा उत्पन्न यामधनं अंदाज मनपाने व्यक्त केला. भूमी मालमत्ता तेजा शॉपिंग सेंटर स्थायी समिती मनपाने 30 कोटीची वाढ केली. 15 कोटी अंदाज व्यक्त केला. शॉपिंग सेंटर 3 कोटी 2 कोटीची वाढ सुचवली. 5 कोटी जागेवरील 10 लाख रुपये त्याच्यात 50 लाख रुपये 7 लाख रुपये मनपाने अंदाज व्यक्त केला. मनपा जागेतून जाहिरातीपासून मिळणारे उत्पन्न 50 लाख त्याच्यात दीड कोटी रुपये गाळे हस्तांतर शुल्क 10 कोटी रुपये व्यवसाय परवाना शुल्क 10,89,75,000 वाट पकडले. 3 कोटी रुपये नोंदणी 10 लाख रुपये 10 लाख रुपयाची वाढ सुचवली. 2 कोटी त्याच्यात 3 कोटीची वाढ सुचवली. 5 कोटी अपेक्षित उत्पन्न झाले. आस्थापना सामुग्री आराखडा ETB चार्जेस 4 कोटी रुपये स्थायी समितीने सुचवले. त्याच्यात 1 कोटीची वाढ सुचवण्यात आली. खाजगी लेआउट रस्ते सुपरविजन चार्जेस 2 कोटी स्थायी समितीने सुचवलेला अंदाज आहे. त्याला 3 कोटी रुपयाची वाढ पकडली. 5 कोटी रुपये मनपाचा अंदाज व्यक्त केला. विद्युत विभाग ओव्हरहेड मनपाने अंदाज व्यक्त केला. मंडई विभाग भाजी मंडई मधून मिळणारे उत्पन्न स्थायीने 1,80,00,000 रुपये अपेक्षित धरलं होतं. त्याला 7.5 कोटी रुपयाची आपण वाढ पकडली. 9,30,00,000 रुपये अंदाज व्यक्त केला. उपरोक्त बदलामुळे महसुली जमा बाजूची एकूण जमा रुपये 767,31,01,000 ऐवजी 823,95,76,000 इतकी येते. महसुली खर्च नगर सचिव कार्यालयीन खर्च स्थायी समितीने व्यक्त केलेला अंदाज 20 लाख त्याच्यात वाढ 10 लाख रुपये वाढ पकडले. 30 लाख रुपये केले. इंधन तेल 15 लाख 10 लाख रुपये वाढ पकडण्यात आली. विभागीय कार्यालय मानधन विभाग क्रमांक 1 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 7 लाख रुपये स्थायीने सुचवलं होतं. त्याला 20 लाख रुपयाची वाढ केली. 80 लाख रुपये. इमारत दुरुस्ती आरोग्य मंडई इतर 15 लाख रुपये स्थायीने सुचवले होते. मनपाने 25 लाख रुपये वाढवलेले आहेत. 40 लाख रुपये अंदाज व्यक्त केला. पुतळे परिसर सुधारणा 15 लाख रुपये
स्थायीने सुचवले होते 5 लाख रुपयाची आपण वाढ पकडली, 20 लाख रुपये त्याला पकडण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च स्थायी 5 लाख रुपये, 20 लाख रुपये वाढ, 25 लाख रुपये ठेवण्यात आले. महिला पाणी गटारे दुरुस्ती 20 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 60 लाख रुपये वाढ सुचवली, साधारणपणे 80 लाख रुपये आपण महिला पाणी गटारे दुरुस्तीसाठी. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 15 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ पकडण्यात आली, 25 लाख. विभागीय कार्यालय क्रमांक 2 रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये सुचवण्यात आले, त्याला 5 लाख रुपये वाढ करण्यात आली, 15 लाख रुपये. मुरुम खरेदी व पसरवणे 5 लाख स्थायीने सुचवले, 5 लाख रुपये वाढ करण्यात आली, 10 लाख रुपये. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च 1 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 4 लाख रुपये वाढ करण्यात आली, 5 लाख रुपये अंदाजे व्यक्त करण्यात आले. महिला पाणी गटारे दुरुस्ती 15 लाख रुपये स्थायीने सुचवले, 25 लाख रुपये वाढ असे 40 लाख रुपये सुचवण्यात आले. नाल्यामधील गाळ काढणे 4 लाख रुपये, 6 लाखाची वाढ पकडून 10 लाख रुपये करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 5 लाख रुपये वाढ करण्यात आली, 15 लाख रुपये. विभागीय कार्यालय क्रमांक 3 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 30 लाख रुपये, 40 लाख रुपये वाढ पकडण्यात आली, 70 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये स्थायीने सुचवलेला अंदाज होता, 10 लाख रुपये वाढ करण्यात आली, साधारणपणे 20 लाख रुपये ठेवण्यात आले. मुरुम खरेदी पसरवणे 5 लाख रुपये स्थायीने सुचवले, 5 लाख रुपये वाढ करण्यात आली, 10 लाख रुपये ठेवण्यात आले. स्मशानभूमी देखभाल खर्च 5 लाख रुपये, 15 लाख रुपये वाढ. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख रुपये स्थायीने सुचवले, 5 लाख वाढ असे 10 लाख रुपये. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च 1 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 4 लाख रुपये वाढ, 5 लाख रुपये. गटारे दुरुस्ती 7 लाख स्थायी समितीने सुचवले होते, साधारणपणे 18 लाख रुपये वाढ पकडली, 25 लाख रुपये गटारे दुरुस्तीसाठी. महिला पाणी गटारे दुरुस्ती 10 लाख रुपये स्थायीने सुचवले, 20 लाख रुपये आपण त्याच्यात वाढ केली, 30 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख रुपये ठेवण्यात आले, स्थायीने सुचवले होते, 15 लाख वाढ करण्यात आली. उपनलिका दुरुस्ती 8 लाख रुपये ठेवण्यात आले, ते 12 लाखाची वाढ पकडण्यात आली. मानधन विभागीय कार्यालय क्रमांक 4 स्थायीने 25 लाख रुपये सुचवण्यात आला होता, 10 लाख रुपये 35 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये, 5 लाख रुपये, 15 लाख रुपये पकडण्यात आले. नवीन खरेदी व पसरवणे 7 लाख रुपये, 8 लाख रुपये वाढ असे 15 लाख रुपये. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख रुपये स्थायीने सुचवले, 5 लाख रुपये वाढ असे 10 लाख रुपये करण्यात आले. महिला पाणी गटारे स्थायीने सुचवलेले अंदाज 10 लाख रुपये, वाढ 10 लाख रुपये, 20 लाख रुपये अंदाज व्यक्त करण्यात आला. नाल्यामधील गाळ काढणे दुरुस्ती 3 लाख रुपये स्थायीने सुचवले, 4 लाख रुपये वाढ करण्यात आली, 7 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 15 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ, 25 लाख रुपये अंदाज व्यक्त करण्यात आला. उपनलिका दुरुस्ती इलेक्ट्रिक पंप दुरुस्ती 7 लाख रुपये स्थायीने सुचवले होते, 8 लाख रुपये वाढ करण्यात आली, 15 लाख रुपये. विभागीय कार्यालय क्रमांक 5 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 25 लाख रुपये स्थायीने सुचवला होता, 15 लाख रुपये वाढ करण्यात आली, 40 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 15 लाख रुपये स्थायीने सुचवला, 5 लाख रुपये वाढ अशी 20 लाख रुपये. इमारत दुरुस्ती 5 लाख रुपये स्थायीने सुचवले, 5 लाख रुपये वाढ, 10 लाख रुपये. पुतळे परिसर सुधारणा 2 लाख रुपये, 3 लाख रुपये वाढ, 5 लाख. विजेची सोय व नूतनीकरण 3 लाख रुपये, 2 लाख वाढ, 5 लाख. सांस्कृतिक कार्यक्रम 3 लाख, 2 लाख रुपये वाढ, 5 लाख रुपये. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध कामं करणे 2 लाख, 3 लाख वाढ, 5 लाख. महिला पाणी गटारे दुरुस्ती 15 लाख, 10 लाख रुपये वाढ, 25 लाख. नाल्यामधील गाळ काढणे दुरुस्ती 3 लाख, 2 लाख रुपये वाढ, 5 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख रुपये, 5 लाख रुपये वाढ, 15 लाख.
उपनलिका दुरुस्ती इलेक्ट्रिक पंप दुरुस्ती 5 लाख रुपये वाढ 10 लाख. मानधन कंत्राटी सेवका विभागीय कार्यालय क्रमांक 6 मानधन कंत्राटी सेवकांवरील खर्च 20 लाख रुपये 30 लाख रुपये वाढ 50 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये 10 लाख रुपये वाढ 20 लाख. इमारत दुरुस्ती आरोग्य मंडई 5 लाख 2 लाख रुपये वाढ 7 लाख रुपये. पुतळे परिसर सुधारणा 5 लाख रुपये 2 लाख वाढ 7 लाख. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख रुपये 5 लाख वाढ 10 लाख रुपये. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च 2 लाख 3 लाख वाढ 5 लाख. महिला पाणी गटारे 30 लाख 30 लाख रुपये वाढ 60 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 15 लाख रुपये 10 लाख रुपये वाढ 25 लाख. उपनलिका दुरुस्ती 10 लाख रुपये 10 लाख रुपये वाढ 20 लाख. विभागीय कार्यालय क्रमांक 7 मानधन कंत्राटी सेवकांवरील खर्च 30 लाख रुपये 10 लाख रुपये वाढ 40 लाख. रस्ते दुरुस्ती 10 लाख 5 लाख रुपये वाढ 15 लाख. विजेची सोय व नूतनीकरण सुधारित झोपडपट्टी सफाई खर्च 2 लाख 2 लाख रुपये वाढ 4 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख 5 लाख वाढ 15 लाख. विभागीय कार्यालय क्रमांक 8 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 48 लाख रुपये 20 लाख वाढ 68 लाख. रस्ते दुरुस्ती 10 लाख 5 लाख वाढ 15 लाख. इमारत दुरुस्ती आरोग्य मंडई 5 लाख 2 लाख वाढ 7 लाख. पुतळे परिसर सुधारणा 5 लाख 2 लाख वाढ 7 लाख. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख 3 लाख वाढ 8 लाख रुपये. गटारे दुरुस्ती 5 लाख 10 लाख वाढ 15 लाख. महिला पाणी गटारे 30 लाख रुपये 50 लाख रुपये वाढ 70 लाख रुपये. महसूल निधीतून वर्ग करण्याची रक्कम महसुली निधीतून भांडवली कामासाठी 101,51,60,000 रुपये त्याच्यात वाढ करण्यात आली 50,97,75,000. एकूण 152,49,35,000. नगर अभियंता प्रशासकीय इमारत आधुनिकीकरण करणे 2.5 कोटी 2 कोटी वाढ 4.5 कोटी. सण व उत्सव समारंभ 40,60,000 लाख वाढ 1 कोटी. आरोग्य अधिकारी कार्यालयीन खर्च 10 लाख 50 लाख 5 लाख वाढ 15 लाख. औषधे व रसायने व उपकरणे 1,50,00,000 50 लाख वाढ 2 कोटी. आरोग्य उपकरणे दुरुस्ती करणे 30 लाख 10 लाख वाढ 40 लाख. घनकचरा व्यवस्थापन नागरी घनकचरा व्यवस्थापन तत्सम उपाययोजना 30 लाख 30 कोटी 6.5 कोटी कपात 23 कोटी 50 लाख रुपये. क्रीडा सांस्कृतिक विभाग महापौर चषक भरवणे 2 कोटी रुपये. उपरोक्त बदलामुळे महसुली खर्चाच्या बेरजेमध्ये 767 कोटी 31 लाख 1,000 ऐवजी 823 कोटी 95 लाख 76,000 इतकी येते. भांडवली जमा महसूल निधीतून जमा भांडवली रक्कम महसूल निधीतून वर्ग करण्याची रक्कम 101 कोटी 51,60,000. त्याच्यात वाढ 50 कोटी 97,75,000. मनपाने केलेला अंदाज 152 कोटी 49,35,000. विकास शुल्कापोटी जमा 24 कोटी 4 कोटी वाढ पकडून 28 कोटी. उपरोक्त बदलामुळे भांडवली जमा बाजूची एकूण जमा 130 कोटी 93,26,000 ऐवजी 185 कोटी 91,01,000 इतकी येते. तसेच अ ते क ची बेरीज 589 कोटी 86,26,000 ऐवजी 644 कोटी 84,01,000 इतकी येते.
रस्ते बांधणे 3 कोटी, शहरातील भागांचे सुशोभीकरण करणे, नवीन भाग करणे 3 कोटी, शहरातील पुतळे परिसर सुधारणा करणे 2 कोटी, MIDC भागात सुधारणा करणे, TCDS अंतर्गत 3 कोटी, वार्ड वाईज कामे 1848 कोटी, ड्रेनेज लाईन घालणे व गटारी बांधणे 3 कोटी, सॉरी पिण्याची पाईपलाईन घालणे 3 कोटी, गुंठेवारी क्षेत्रात मूलभूत सोयी करणे 51 कोटी, विविध विकास कामाचे DPR तयार करणे 4 कोटी, शहर व हद्दवाढ भागातील विविध कामे करणे 56 कोटी, रामवाडी गोलचावडी मनापा दवाखाने व प्रसूतीगृह सुधारणा करणे 3 कोटी, विद्युत दिव्यांची सोय करणे 2 कोटी, जागा संपादन करणे ताब्यात घेणे 25 लाख रुपये, स्मशानभूमी सुधारणा करणे 2 कोटी, महिलांसाठी प्रसाधन गृह व पिंक टॉयलेट 1 कोटी, सोलापूर शहरामध्ये जुळे सोलापूर भागात नाट्यगृह करणे 1 कोटी, महापौर सुचवतील जुळे सोलापुरात भागात इंडोर स्टेडियम करणे 1 कोटी, महापौर सुचवतील कामे 5 कोटी, उपमहापौर सुचवतील 3 कोटी, स्थायी समिती सुचवतील 3 कोटी, सभागृह नेता सुचवतील 3 कोटी, सोलापूर शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी CCTV बसवणे 50 लाख, CNS रोड 54 मीटर रस्ता करणे, येथे पथदिव्यांची सोय करणे 75 लाख, ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग करणे 1,22,70,000, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसित करणे 50 लाख, शहर व हद्दवाढ भागात नवीन शाळा इमारती बांधणे 3,36,00,000, विविध योजनेस मनपा हिस्सा 32 कोटी, पावसाळी गटारे स्ट्रॉंग ड्रेन घालणे 4 कोटी, हद्दवाढ भागात मोजणी करणे 2 कोटी, लिंगायत भवन बांधणे व बसवेश्वर पुतळा दुरुस्ती करणे 75 लाख, मार्कंडेय मंदिर परिसर सुधारणा करणे, शांतीधाम सुधारणा करणे 75 लाख, रूपा भवानी मंदिर सुशोभीकरण करणे 50 लाख, नियोजित मराठा भवन बांधणे 1 कोटी, नवीन बोर घेणे 1.5 कोटी, बेगाव स्मशानभूमीसाठी जागा संपादन करणे 1 कोटी, सुनील नगर, नीलम नगर, आशानगर, MIDC कलावती नगर भागातील महापालिकेच्या जागेवर प्रसूतीगृह व हॉस्पिटल बांधणे 2.5 कोटी, मागील भांडवली कामासाठी कमी पडणारी रक्कम 5 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध कामे करणे 84,31,000, 54 मीटर रस्त्याच्या दुतर्फी असलेली जागा विकसित करणे 1 कोटी, शहरामध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या कालावधीत विचार प्रबोधन पर्व आयोजित करणे 1 कोटी, हेडगेवर पटांगण सुधारणा करणे 50 लाख, विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण व स्मृती उद्यान विकसित करणे व विविध सुधारणा करणे 1 कोटी, नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन बांधणे 1 कोटी, दहितने स्मशानभूमी सुधारणा करणे 50 लाख, बिरोबा मंदिर परिसर सुधारणा करणे 50 लाख, अमृतनगर गणपती मंदिर सुधारणा करणे 50 लाख, सोलापूर शहरात विविध ठिकाणी अभ्यासिका बांधणे 1.5 कोटी रुपये, मान्य महापौर उपमहापौर, मान्य अध्यक्ष स्थायी समिती सभागृह नेता, मान्य अध्यक्ष प्रभाग समितीचे तसेच मान्य विशेष सात समितींचे अध्यक्ष महापौर यांना ऐच्छिक खर्चाची जी रक्कम तरतूद करण्यात आली आहे त्याच मनपा पदाधिकारी यांना जो खर्च करणे आवश्यक वाटेल अशा खर्चासाठी जी रक्कम तरतूद करण्यात आली आहे त्या जे ते पदाधिकारी मंजुरी देतील ती मान्यता सक्षम राहील. भांडवली कामाचा खर्चाचा तक्त्यातील सुचवण्यात आलेल्या तरतुदीतून कामे सुचवण्याचा व बदल करण्याचा अधिकार महापौर सभागृह नेता यांना राहील. त्याचप्रमाणे भांडवली निधीतून विविध शासन अनुदान योजनेसाठी मनपा हिश्श्याची जमा करावयाची रक्कम ही महापौर सभागृह नेता
यांच्या मंजुरीने जमा करण्यात यावी. राज्य शासनाच्या धर्तीवर मनपाकडील कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तींना टप्प्याटप्प्याने महागाई भत्त्यामध्ये वाढ करून व राज्य शासनाकडील कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्त्याचा दर लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सूचना शिफारसी. सोलापूर शहरातील नागरिकांवर लावण्यात आलेला सुपर टॅक्सची पद्धत रद्द करण्यात आलेली असून त्याचे जाहीर प्रसिद्धीकरण होऊन उद्योजक येण्यासाठी प्रयत्न करावे. सोलापूर शहरात असलेले महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरण करून तेथे सुधारणा करण्यात यावी. सोलापूर शहरात पर्यावरणाची जोपासना करणे कामी वृक्ष संवर्धन करण्यात यावे. शहरामध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या कालावधीत विचार प्रबोधन पर्वाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. TCIDS अंतर्गत MIDC मध्ये सुधारणांची कामे करण्यात यावी. MIDC भागामध्ये सुनीलनगर, नीलमनगर, आशानगर या भागात प्रसूतिगृह, हॉस्पिटल, अग्निशामक केंद्र बांधण्यात यावे. तसेच महापालिकेच्या ओपन स्पेस बगीचा करण्यात यावे. शहरात असलेले बोगस नळ शोधून काढून त्यांची नोंद आकारणीची कारवाई करण्यात यावी. महापालिकेच्या ज्या ओपन स्पेस आहेत अशा जागांचे ऑडिट करण्यात यावे. सोलापूर शहरात बाहेर गावावरनं म्हणजे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रासाठी जाण्याकरिता बहुसंख्य भाविक सातत्याने येत असतात. त्यासाठी सोलापूर शहरात प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभा करावी व सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्याचे मार्ग असे नामफलक लावण्यात यावे. सोलापूर महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी उद्योजक, व्यापारी, अभ्यासू व्यक्तींची एक समिती स्थापन करून महिन्यातून महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्यात एक बैठक आयोजित करण्यात यावी. महापालिकेने यापुढे वाहन खरेदी करताना CNG अथवा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात यावी. महापालिकेच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवून त्यानुसार शाळेचे कामकाज करावे. विणकर बाग, मार्कंडे बाग, जानकीनगर बाग व येथील बागा सुशोभीकरण करण्यात याव्या. जोडबावी पेठेतील ब्रिटिशकालीन महापालिका जुना गोलचावडी दवाखाना नूतनीकरण करून महापालिकेच्या मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्यात यावा. यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. शहरात प्रमुख 5 ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह, टॉयलेट उभारण्यात यावे. शहरातील स्मशानभूमीमध्ये महाराष्ट्र शासन व CSR फंडातून सुधारणा करण्यात यावी. धुळे सोलापूर भागात नाट्यगृह विकसित करण्यात यावे. धुळे सोलापूर भागामध्ये इंडोर स्टेडियम बांधण्यात यावे. प्रायोगिक तत्वावर 5 दवाखान्याचे नूतनीकरण करण्यात यावे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते 7 रस्ता ते विजापूर रोड रस्त्यावर दुतर्फा तसेच डिवायडर मध्ये झाडे लावण्यात यावी. वाढते अपघात लक्षात घेता काही प्रमुख ठिकाणी डिवायडरची सोय करावी व सिग्नल तसेच झेब्रा क्रॉसिंगचे नियोजन करण्यात यावे. CNS हॉस्पिटलच्या पुढे 54 मीटर रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात यावा. 54 मीटर रस्त्यावरील भूसंपादन करून त्या संदर्भातली मोबदला द्यावा अथवा RCC देऊन ते काम पूर्ण करण्यात यावे. सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांचा अभ्यास केल्यास शहरातील झोपडपट्ट्यामध्ये झोपडपट्ट्यापेक्षा पक्क्या घरांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे झोपडपट्टीसाठी ही कराची आकारणी करण्यात येते. त्याचा अनाधिकृतपणे फायदा हे पक्के घरातील रहिवासी घेत असून ते एक प्रकारचे महापालिकेचे नुकसान आहे. याबाबत महापालिकेने एक समिती नेमून त्या झोपडीमध्ये उभारण्यात आलेल्या पक्क्या घरांच्या बाबतीत कराची आकारणी कशा पद्धतीने असावी याचा धोरणात्मक निर्णय केल्यास महापालिकेचे उत्पादन बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ होईल. दर 4 वर्षांनी रिव्हिजन करावे अशी तरतूद असताना मागील कालावधीमध्ये रिव्हिजन करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झालेले आहे. यास्तव रिव्हिजनची कार्यवाही त्वरित करण्यात यावी. सोलापूर महापालिकेचे महसुली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हद्दवाड्यातील काही आरक्षित जागा किंवा रहिवासी जागेसाठी अनेक प्लॉट लेआउट किंवा एकरी जागा असून त्यावर अद्याप कराची आकारणी करण्यात आलेली नाही. जे मिळकतदार स्वतःहून मिळकतीचे नोंदणीसाठी येतात त्यांच्या जागेवर कराची आकारणी करून
असेसमेंटला नोंद घेण्यात येत असते. परंतु जे मिळकतदार नोंदणीसाठी येत नाही त्यांचा जागांचा सर्वे करून त्या संबंधित जमीनधारकाला आकारणी संदर्भात नोटीस काढावी, जेणेकरून महापालिकेचा महसूल जमा होईल. शहराचा विकास आराखडा 20 वर्षाकरिता मंजूर केलेला आहे. या आराखड्यामध्ये असलेली आरक्षणे विकसित न करता निधी अभावी ती तशीच राहतात. त्यामुळे शहराचा विकास खुंटला जातो. सदर आरक्षणे विकसित होणे हे शहर वासियांच्या हिताचे असून त्यासाठी महाराष्ट्र नगर रचना 1966 मधील कलम 130 अन्वये विकास निधी स्थापन करावा. त्यामुळे विकास आराखड्यामधील आरक्षणे विकसित करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग होईल. सोलापूर शहरातील ज्या मिळकतीवर सौर ऊर्जेचा प्रकल्प बसवण्यात आल्यापासून त्या संपूर्ण मिळकतीतील वीज बिल प्रकल्प बसवल्याने विजेची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याने त्या मिळकतीच्या टॅक्समध्ये प्रोत्साहनपर 10% सूट देण्यात यावी. मालमत्ता करासंबंधीच्या बाबतीत मिळकतींची 100% नोंद करून कर वसुली करण्याबाबतची कारवाई करावी व थकबाकीदारांवरील कडक कारवाई करून कर वसुली करण्यात यावी. महापालिकेच्या शाळांतून डिजिटल शिक्षण पद्धती वाढवण्यास भर देण्यात यावा. सोलापूर शहरात सध्या होत असलेल्या प्रदूषणास आळा बसवण्यासाठी व ते नियंत्रणात आणण्याकामी उपाययोजना राबवण्यात याव्यात. शहरातील सर्वच मंडळांमधून असलेल्या ओट्यांवरच बसून भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री करण्याबाबत कारवाई ठेवण्यात यावी. रस्त्यावर बसून रहदारीस अडथळा होऊ नये याकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात यावे. प्रसंगी रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांना बसण्याबाबत कारवाई अवलंबण्यात यावी. सोलापूर शहरामध्ये असलेले मेजर गाळे, मिनी गाळे, समाज मंदिरे, महानगरपालिकेच्या खुल्या जागा या सर्व मिळकतीवरील महापालिकेचे नाव लावले गेले आहे का किंवा त्या मिळकती सध्या कोणाच्या ताब्यात आहेत याची तपासणी करून महापालिकेच्या मिळकतीवर नाव नसल्यास नाव लावून घेण्याची कारवाई ठेवावी. महानगरपालिकेच्या सर्व भाजी मंडईमधून महिला बचत गटामार्फत वसुलीची कारवाई ठेवण्यात यावी. शहरातील असलेल्या सर्व स्मशानभूमीमध्ये स्वच्छता ठेवून नियमितपणे पाण्याची व्यवस्था ठेवण्यात यावी. शहरातील असलेले मनपाचे मार्कंडे जलतरण तलाव तसेच सावरकर जलतरण तलाव या ठिकाणी सुधारणा करण्यात यावी. सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यामध्ये विविध सुधारणा करून झोपडपट्टी पुनर्विकास करण्यात यावा. सोलापूर शहरातील सर्व मिळकतींचे तसेच अनाधिकृत नळांचा सर्वे करण्यात यावा. हद्दवाढ भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे. हद्दवाढ भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधांसाठी करण्यात याव्या. पाकणी येथील WTP प्लांट लवकरात लवकर उभा करून शहरवासियांसाठी पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात यावी. वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत असे भासवले जात आहे अशा मिळकतीमधून महापालिकेस नियमित कर मिळवण्याच्या दृष्टीने रिव्हिजन करून कर वसुलीची कारवाई ठेवण्यात यावी. गुंठेवारी बांधकाम नियमित करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा. सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर 3 महिन्यांनी माननीय आयुक्त यांनी अंदाजपत्रकामध्ये जमा बाजूमध्ये निश्चित करून दिलेल्या आहेत त्या इष्टांकाच्या अनुषंगाने महसूल जमा होत आहे किंवा नाही याबाबत विभागवार आढावा बैठक घेऊन त्याचा अहवाल सर्वसाधारण सभेकडे सादर करण्यात यावा. तर बघा आता फायनल आकडा तुमचा लास्टला सांगा, तुम्ही कितीचं बजेट मांडला त्याची ज्या परत देता आम्हाला परत द्या. तुम्ही पत्रकार देताय सभागृहात द्या. फायनल आकडा सांगा.
पक्षनेते नाही राहिला वाटतं फायनल मागवा की. नाही नाही फायनल आकडा सांगते तर पुढचं वाचू देताना वाचा राहिलं तुम्ही काय? पुढचं मागून द्याल सांगा नाही मागून. आहेत आहेत सगळं मागून द्या. ठेवलेलं आहे पुढचं वाचा तर तुम्ही फायनल तुम्हाला देतील आकडे मागून तर घ्या ना. संपूर्ण शहर हद्दवाढसह प्रत्येक मिळकतीचा सर्वे केला तर निश्चित खूप मोठी वाढ उत्पन्नात होऊ शकते. तरी एक उच्च पद अधिकारी त्यांच्या अधिपत्याखाली 80 ते 100 सेवक नेमून हा सर्वे केल्यास 6 ते 8 महिन्यात काम होईल. निपक्षपणे काम होणे महत्वाचे आहे. मनपाकडील क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची ज्यांचे वय 55 पुढे आहे त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत आरोग्य तपासणी करून शारीरिकदृष्ट्या अपात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी.